मागील भागात आपण पाहिलं, प्रणीतच्या आणि नयनाच्या लग्नाची तयारी सुरू होती. प्रणीत नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये गेला होता आणि मोहितनं त्याची ओळख मोनिकासोबत करून दिली होती. मोनिकाचा ऑफिसमधला पहिलाच दिवस होता. मोनिका प्रणीतसोबत त्याच्या प्रोजेक्टमध्ये त्याला असिस्ट करणार होती. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 31. प्रणीत, थँक्स, तू मला इथवर सोडलंस, मोनिका हसून म्हणाली. ऑफिस सुटल्यावर घरी जाताना प्रणीतनं मोनिकाला तिच्या पीजीवर सोडलं होतं. थँक्स काय त्यात, रस्त्यातच तर होतं, प्रणीत म्हणाला. ओके, एन्जॉय युअर वेडिंग प्रोग्राम, मोनिका म्हणाली. वेडिंग प्रोग्राम? प्रणीतनं आश्चर्यानं विचारलं. सकाळी तू मोहित सरांना म्हणाला नाहीस का, तुझ्या कझिनच्या वेडिंगला तू जातोय म्हणून? मोनिका म्हणाली. अच्छा, ते होय. प्रणीतचा चेहरा खर्रकन उतरला. का रे, एकदम चेहरा पडला तुझा? मोनिकानं त्याला विचारलं. अगं, ते आईनं सामानाची यादी दिलीये, घरी जाताना न्यायचं आहे. तुला सांगू, मला ना अशी किराणा मालाची शॉपिंग वगैरे बिलकुल आवडत नाही. त्याचाच विचार करत होतो. प्रणीतनं परत थाप मारली. मला ना अशी घरकामात मदत करणारी, आईला मदत करणारी मुलं फार आवडतात, मोनिका म्हणाली. बरं, चल येतो मी, वेनसडेला भेटू, प्रणीत निरोप घेऊन निघाला. आज दिवसभरातला मोनिकाचा सहवास त्याला परत परत आठवू लागला. तो घरी पोहोचला. बैठकीच्या खोलीत कासार बसलेला होता. आजूबाजूच्या शेजारपाजारच्या बायका बांगड्या भरत होत्या. प्रणीत सरळ आतल्या खोलीत निघून गेला. आता घरातच थांब रे, कुठं बाहेर जाऊ नकोस, लीलाबाई प्रणीतला त्याच्या खोलीत जाऊन म्हणाल्या आणि लगेच बाहेर गेला. प्रणीत खोलीतच बसून होता. आज तर त्याला कोणी चहा पाण्यालाही विचारलं नव्हतं. सकाळपासून मोनिकासोबत घालवलेला क्षण त्याला आठवत होता. पण नताशाची बात काही औरच होती. मोनिका पण छानच आहे म्हणा. आई पण ना कधी कधी काही गोष्टींची फार घाई करते. अजून 2-4 महिने लग्नासाठी थांबली असती तर काही बिघडलं असतं का? बिनाकामाची आणि कशीच्या कशी धोंड माझ्या गळ्यात बांधायला निघाली आहे, प्रणीत मनातच बोलत होता. रात्र झाली. थोड्या वेळानं मीनाक्षीनं प्रणीतला जेवायला आवाज दिला. मला वाटलं
सून आणायच्या धामधुमीत आज आम्हाला जेवायला मिळतं की नाही? प्रणीत ताटावर बसत म्हणाल. तुझ्याच लग्नाचे कार्यक्रम करतोय ना? आमच्या लग्नाचे नाहीत. तिकडून लीलाबाई ओरडल्या. प्रणीतनं जेवण पूर्ण केलं आणि परत स्वतःच्या रूममध्ये जाऊन बसला. तितक्यात त्याचा फोन वाजला. मंगेशचा फोन होता. प्रणीतनं फोन उचललाच नाही. बाकीच्यांची जेवणं वगैरे आटोपल्यावर ममता त्याच्या जवळ आली. प्रणीत, हात दे तुझा, मेहंदी काढायची आहे. ममता हातात मेहंदीचा कोन घेऊन त्याच्याजवळ बसली. ए, गप गप, मला नाही काढायची मेहंदी वगैरे. प्रणीत तिच्यावर चिडला. त्याचा आवाज ऐकून लीलाबाई तिथं आल्या. आई, प्रणीत मेहंदी काढायला नाही म्हणतोय. ममता त्यांना बघून लगेच म्हणाली. काढून घे रे, नवरदेवाच्या हातावर मेहंदी लावत असतात. लीलाबाई म्हणाल्या. हो ना, नवरदेव नवरीच्या हातावर मेहंदी लावतच असतात लग्नात. ममता म्हणाली. अरे, पूर्ण डिझाईन काढायची नसेल तर हातावर एक गोल काढ आणि बोटं रंगवून घे. तिकडून मीनाक्षी म्हणाली. बिलकुल नाही. आणि मेहंदी लावल्याशिवाय लग्न होणार नसेल तर मी तर मेहंदी लावणारच नाही. प्रणीत चिडून म्हणाला. काय बाई, ह्या पोराच्या किती अटी आहेत. जाऊ द्या ग, त्याच्या हातावर नका काढू मेहंदी. तुम्ही तुमच्या हातावर काढून घ्या. लीलाबाई आपल्या मेहंदी लावलेल्या हातांवर फुंकर घालत म्हणाल्या. ममता आणि मीनाक्षी एकमेकींच्या हातावर मेहंदी काढत बसल्या. इकडं नयनाच्या घरीही मेहंदी काढणं सुरू झालं होतं. मग नयनाताई, मेहंदीत नाव काय लिहू? गायत्री नयनाला चिडवत होती. नयनाच्या एका हातावर योगिता आणि एका हातावर गायत्री मेहंदी काढत होती. गायत्रीच्या प्रश्नावर नयनाचा चेहरा लाजून गोरामोरा झाला होता. सांग सांग, जिजूंचं नाव सांग. योगिताही आता तिला चिडवायला लागली. काय ग, का चिडवता माझ्या लेकीला? नैना, जाऊ दे बाई, एकदाच नाव सांगून मोकळी हो. सुमन मावशीही काही कमी नव्हत्या. प्रणीत, नैना लाजून लाजून चूर झाली. चेहरा तर बघा हिचा, गायत्री म्हणाली. वहिनी, नैना पुन्हा लाजली. पोरींनो, पटापट हात चालवा, अजून पायांवर मेहंदी काढायची आहे. सुमनबाई म्हणाल्या. गायत्री आणि योगिता सुंदर मेहंदी रेखाटत होत्या. नैने, असं म्हणतात, नवऱ्याचं प्रेम असलं की मेहंदीला आपोआपच रंग चढतो. उद्या सकाळी कळेल.
जीजू किती प्रेम करतात ते. योगिता परत नैनाला चिडवू लागली. नाहीतर काय, आमच्या गायत्रीची मेहंदी तर अक्षरशः चॉकलेटी झाली होती. हो की नाही गायत्री? सुमनबाई म्हणाल्या. आई, तुम्ही पण ना? आता लाजून सूर व्हायची वेळ गायत्रीवर आली होती. तितक्यात सुमनबाई स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी नैनासाठी ताट वाढून आणलं. नैना, भूक लागली असेल ना? 2 घास खाऊन घे. सुमन मावशींनी तिच्या तोंडासमोर घास धरला. नैनाच्या डोळ्यात पाणी आलं. का ग, काय झालं? सुमन मावशींनी तिला विचारलं. आजीची आठवण आली. तीही अशीच घास भरवायची. नैना म्हणाली. माझी माय होतीच तशी, जीव लावणारी. तिचा तो गुण खरं तर सगळ्यांनी घेऊन आत्मसात करायला हवा. पण कधी कधी दगडालाही पाझर फुटतो, पण माणसाला फुटत नाही. सुमनबाई संगीता मामींकडं बघत म्हणाल्या. मामी काहीच न बोलता तिथून उठून गेल्या. सुमन मावशींच्या हातून नैना अगदी पोटभर जेवली. नैनाची मेहंदी झाल्यावर गायत्री आणि योगिता घरातल्या बाकी बायकांच्या हातावर मेहंदी काढून देऊ लागल्या. मेहंदीचा कार्यक्रम रात्री बराच वेळपर्यंत सुरू होता. योगिता रात्री नैनाच्या घरीच झोपली होती. निलगिरीच्या तेलाचा, मेहंदीचा सुगंध मनात साठवत नैना रात्री बराच वेळ जागी होती. सकाळ झाली. घरात एकच घाईगडबड सुरू झाली. दुपारी नैनाला हळद लावायची होती. मामा अंगणात पाण्याचे ड्रम भरून ठेवत होते. सुमनबाई आणि बाकीच्या बायका हळदीच्या कार्यक्रमाची तयारी करत होत्या. घरातली पाहुण्यांची छोटी मुलं उगीचच इकडून तिकडं फिरत होती. नैनाला जाग आलेली बघून गायत्री तिच्या जवळ गेली. नैनाताई, चला, लवंगाची धुरी देते मेहंदीला, म्हणजे तिचा रंग टिकेल. गायत्री म्हणाली. नैना तिच्या मागं स्वयंपाक घरात गेली. गायत्रीनं लोखंडी तव्यावर लवंगा टाकल्या. आता ह्यावर हात धरा. लवंगाचा चांगला धूर निघू लागल्यावर तिनं नैनाला म्हटलं. नैनाचं लक्ष तिच्या हाताकडं गेलं आणि तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.